आघाडी पुरस्कृत फुलपाडा क्रीडा मंडळ आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग 2024 या महासंग्रामाला या रणसंग्रामाला होती सुरुवात आणि पहिला चेंडू घेऊन येत आहेत संतोष यादव समोर राहुल परदेशी. लेट्स प्ले. पहिला चेंडू हातामध्ये धावचीची संधी मिस झाली आहे आणि त्यात एक धाव डाऊन कंप्लीट होते. या करूयात त्या सायकलच्या रॉयल एंट्रीला सुरुवात. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. आपण इथे भेट दिली त्याबद्दल आपल्या मनापासून क्या बात है, क्या बात है. मिहिर गाग या सायकलला घेऊन येताना दिसतात की सायकल मॅन ऑफ द सिरीज म्हणून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता तुमच्या समोरून फिरवली आहे. आता सगळ्यांना तिला कमावण्याची मिळवण्याची आशा आता त्यांची पल्लवित झाली असणार आणि आता खऱ्या खेळाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू एक धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक धाव म्हणजे धावफलकाची सुरुवात झाली आहे. सिंगलने सिंगल 2 धावा 2 चेंडूवरती. प्ले बॉईज वर्सेस जीवदानी माऊली अशी मॅच आहे आणि नाणेफेक खूप महत्वाची आहे. ज्या वेळेला या मैदानावरती स्पर्धा होते त्या वेळेला टॉस जिंकणं म्हणजेच अर्धी मॅच जिंकण्यासारखं असतं. मोठा फटका बाळण्याचा प्रयत्न झाला आहे आणि चेंडू मात्र जातोय सरळ जयेशच्या हातामध्ये. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतंय. हा मोठा बॅटल आहे. हे बॅटल एवढं मोठं आहे की या मॅच मध्ये कोणता संघ जिंकेल हे तुम्ही अर्धी मॅच संपवून सुद्धा तुम्हाला कळणार नाही. अतिशय चांगली मॅच पाहायला मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 धावा दापलकरती प्ले बॉईज या संघाच्या. आशुतोष डोगरे. पहिलं षटक संपलंय. 5 धावा झाल्यात. नवीन गोलंदाज मार्कवरती महेश अंडर यावेळेला गोलंदाजी मार्कवरती येतोय. स्टिअर केले चेंडूला. एका धावेसाठी चेंडू निघून जातोय. सिंगल पुढे जाण्याचा प्रयत्न. प्रत्येक खेळाडू आज फुलपाड्यामधील कोणी कामावरून सुट्टी मारली, काहींचा रविवारी चालू असतो, त्यांनी एखाद्याने फॅमिली बरोबरचे प्लॅन रद्द केलेत. काहींनी तर आपल्या बाकीच्या मॅचेस ओव्हरआर्मच्या लेदरच्या कोणी टर्फच्या मॅचेस कॅन्सल केल्यात आणि यावेळेला मोठा फटका हितेशच्या बॅट मधून आलाय परंतु तो तितका मोठा अपेक्षित नव्हता. पहिला विकेटचं पतन प्ले बॉईजला. पहिला हादरा. थँक्यू डीजे. बघा जे बॅरिकेड्स आहेत, लोखंडाचे बॅरिकेड्स मैदानाबाहेर जे लावले आहेत त्याच्यावरती कोणीही बसू नका. मैदानाबाहेर जे लोखंडाचे बॅरिकेड्स आहेत त्याच्यावरती कोणीही बसू नका आणि पडद्याला चिकटून कोणीही बसायचं नाहीये ही सर्वांना विनंती. फुलपाडा प्रीमियर लीग 2024 म्हणजे एक मोठा उत्सव, एक उचललेला विडा. 2 वर्ष अगोदर तुम्ही जाल तर पर्व पहिले सादर करत असताना तेजस कांबळे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण जीवदानी माऊलीच्या टीमने केलेला तो एफर्ट, ते प्रयत्न आणि तिथून मात्र आता बघता समस्त फुलपाडा मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना म्हणजेच फुलपाडा क्रीडा मंडळाला या मोठ्या इव्हेंटची दखल घ्यावी लागली आणि आता आपण भव्य दिव्य स्वरूपामध्ये सर्वांना एकत्रित येऊन ही स्पर्धा साकारत असताना पाहतोय. उद्घाटन सोहळा अतिशय शानदार पद्धतीने पार पडला. ज्या वेळेला आदरणीय बहुजन विकास आघाडी संघटक सचिव अजयजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होते. त्याचबरोबर नगरसेवक विलासमंत चोरगे साहेब उपस्थित होते. त्यांचे सुपुत्र धवल चोरगे या ठिकाणी उपस्थित होते. प्रतीक साहेब त्यांच्या समेत उपस्थित होते आणि
मुख्य आयोजकामध्ये यांचा खूप मोठा वाटा असतो असे युवा अध्यक्ष फुलपाडा विभाग तेजस कांबळी यांना सुद्धा आपण पाहिलं. आणि तो उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर नाणेफेकीचा कौल गेला तर जीवदानी माऊलीच्या बाजूने. 2 षटकाचा खेळ संपलाय. 11 धाबा धावफलकावरती टीम प्ले बॉयज या संघाच्या. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्क वरती. अशोक आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. आणि पहिला चेंडू मात्र एका धावेसाठी जाताना पाहायला मिळतोय. सिंगल धावेने धावफलक पुढे जाईल. एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातो. सुयोग खांडेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय राहुलला साथ देण्यासाठी. चेंडू हातामध्ये गेला वेगानं फेकी, परंतु जोपर्यंत चेंडू फेकला जाईल तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या मैदानावरती पहिलं वर्ष ज्या वेळेला झालं किंवा जीवदान माऊली बिग बॅश लीग झाली होती त्यावेळेला आपण पाहिलं होतं की कशा प्रकारे धाबा रोखतात, कशा प्रकारे धाबा रोखल्या जातात, किती स्कोर मोठा असतो, किती स्कोर कमी असतो. परंतु आजचा दिवस वेगळा आहे आणि या वेगळ्या दिवसामध्ये येत असताना वेगळ्या इंटेंटने प्रत्येक संघ खेळेल. निर्देशनं जी काय मिळायची ती या मॅच मधून मिळणार आहेत. कशा प्रकारे किती धाबा वाचवल्या जाऊ शकतात, किती धाबांना थांबवलं जाऊ शकतं. आणि यावेळेला चेंडू ऑन साईडला अतिशय कलात्मकतेनं भरलेला हा फटका ऑन साईडला पहिला चौकार पीपीएल मधला. सतरा. थँक्यू डीजे. 17 धाबा झाल्या. 4 चेंडूचा खेळ झाला आणि जे धावफलक बॉल्टरनच्या आतमध्ये थांबलं होतं त्याला मात्र आता उद्रेक आलाय. सुयोग खांडेकरनं चेंडूला पाठवला की आपण 4 बॉल झालेत. सुयोग खांडेकरनं मात्र दिशा बदलण्याचं कार्य केलंय या मॅचचं. बॅकफुटर जाऊन टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू वाढलाय, वेगानं फेकलाय, नाही फेकला. फेकण्याचा प्रयत्न केला गेला होता, फक्त एकच धाव मिळेल. आणि तिसरं षटक कुठे ना कुठेतरी या काशेचा किरण जागा करणार ठरलंय. पुढील मॅचचा टॉस सुद्धा केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये, त्यामुळे मी इन्व्हाइट करेल त्या दोन्ही कॅप्टनना. श्री समर्थ आणि हेमंत 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. श्री समर्थ फोटो स्टुडिओ आणि हेमंत 11 दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तीन षटकाचा खेळ संपन्न झाला. 19 धाबा धावफलकावरती आहेत प्ले बॉयज या संघाच्या. आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबक्या गौरी नारायणी नमस्तुते. गणरायाला वंदन. आई बारोंडा मातीचे चरणी नतमस्तक. आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, संघांचं, संघ मालकांचं हार्दिक स्वागत करतो फुलपाडा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. हेमंत 11 संघाचा संघनायक सिद्धांत वारंग इथे पोहोचला. 19 तीन षटकं संपलेली आहेत आणि 19 धाबा धावफलकावरती लगावल्यानंतर आता शेवटच्या अंतिम षटक घेऊन येतो जयेश बनसोडे. त्यांच्या समोर असणार आहे राहुल परदेसी. वसईविराच्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये हे जे त्रिकूट आहे खूप चांगला खेळ करतात. आज आपल्या विभागामधील संघांमध्ये खेळत असताना अनेक खेळाडूंना एकत्रित आणून त्यांच्याकडून सुद्धा खेळ करून घ्यायचा आहे. आणि अशा स्थितीमध्ये कोणता संघ कोणावरती भारी पडतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे. चेंडू हवेमध्ये झेल. हो काय घडलंय. हातामध्ये चेंडू येऊन सुद्धा लावलेला नव्हता आणि जीवनदान मिळाले राहुलला. येतोय डॉट. निर्धाव चेंडू आला ऑन साइडला. पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटलाय का? हो निसटलाय. थँक्यू. हाती गेला आणि शेपूट राहिला म्हणतात ना, त्यातली गत आहे. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जो काय तुम्ही खेळ केलेला असतो, जर का तुम्ही शेवटच्या क्षणामध्ये त्या खेळाला बचावलं नाही किंवा त्याला कायम ठेवलं नाही
तर मात्र तुमचा मॅचवरचा कंट्रोल हा सुटत असतो. असं अनेक वेळा आपण पाहिलंय. सुयोगने 2 बाउंड्रीज मारल्यात आणि त्या बाउंड्रीजने मात्र मॅच मध्ये खूप मोठा पलटवार केलाय. 24 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. फक्त एकच विकेट गेली आहे प्ले बॉयची. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय. एक धाव येते, सिंगल. 25. प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट आहे. आणि रोटेशन का आहे त्याचं सुद्धा एक कारण आहे. प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळावी आणि अखेरकार 4 षटकांचा खेळ संपलाय. 25 वरती 26 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 27 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं जीवदानी माऊली या संघासमोर टीम प्ले बॉयच्या संघाच्या माध्यमातून. चला दोन्ही कर्णधार आपण टॉस कबास मध्ये या. थँक्यू जे. चला हेमंत 11 संघाचा संगणक आपण त्वरित यायचंय. आदरणीय तेजसजी कांबळी आपणास विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. फुलपाडा विभाग युवा अध्यक्ष बहुजन विकास आघाडी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. दोन्ही कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. श्री समर्थ फोटो स्टुडिओचा कॉल आहे. छापा आलाय, काटा मागितला, त्यामुळे विनंती कर तेजस आपण स्थानापन्न व्हा. विजय टॉस जिंकला, काय निर्णय असेल? आम्ही पहिले फिल्डिंग करू. विविध टीम मधून खेळणारे संघ आता एकाच टीम मध्ये खेळतील. लिलाव प्रक्रियेदरम्यान अनेक खेळाडू आलेले आहेत. कशा प्रकारे खेळ करण्याचा विचार आहे? समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? समोरच्या संघाला आम्ही कमीत कमी धावा करण्याचा प्रयत्न करू. आणि खूप चांगलं वाटतंय की सगळे आपले फुलपाड्याचे प्लेयर एकत्र येऊन खेळत आहेत, तर खूप मजा येईल खेळायला. खूप साऱ्या शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही, आपण चर्चा करणारच आहोत. बाबू टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असते. बॅटिंग करायची आहे आणि टीमची कशा प्रकारची तयारी आहे? टीमचं चांगलीच तयारी आहे, पण आम्ही 30+ करू. फुलपाडा प्रीमियर लीग, भिन्न भिन्न संघातून खेळणारे खेळाडू आणि आज या फुलपाडा प्रीमियर लीग तुमच्या संघामध्ये खेळतील, तर कसं वाटतं हे संपूर्ण तामझाम पाहून? हे तर नवीन प्लेयर आले टीम मध्ये, तर सर्वांसोबत खेळाची चांगली संधी भेटेल. सर शुभेच्छा बाबू बोलल्याबद्दल, कारण बाबू खूप कमी बोलतो. तर अहवाल आहे टॉस का बॉस मधून. टॉस जिंकलाय हेमंत 11ने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. पुढच्या मॅच साठी हा अहवाल असेल. त्या अगोदर या 27 धावांचा पाठलाग कशा प्रकारे होतोय हे आपण पाहणार आहोत थोड्याच वेळात. मॅचच्या दिशेने आपण जाऊया, ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल घेतली आहे. सिंगल घेऊन मंगल कार्य केलंय. श्री गणेश झालाय धावफलकाचा. दिशा दिली आहे जयेशने, दिशा दिली. आणि जयेश नावाचे खेळाडू खूप घातक असतात. जयेशने नव्हे, निखिलने ती दिशा दिली होती. जयेश स्ट्राईक हँडवरती आता आलाय, नाहीतर म्हटलं जयेश लेफ्टी कधी दिवसून खेळायला लागला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू डिक्लेअर मध्ये गेला. एक धाव येताना पाहायला मिळते. अतुल, ऋतिक पागीशी संपर्क करायचा. अतुल, पहिलं षटक संपलंय. 5 धावा दाखल करतात. जशाच तशी सुरुवात.
थँक्यू थँक्यू डीजे. पहिल्या मॅचचा हा ओहो, यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू संतोष. खूप काही मैदानाच्या आतमध्ये घडलं आणि खूप काही मैदानाच्या आतमध्ये घडत असताना चेंडू डायरेक्ट आमच्या समालोचन कक्षामध्ये सुद्धा आलाय. 2 चेंडू आणि 6 धाबा. जयेश बनसोडे वेगावरती स्वार झालाय. धाबांना लवकर गवसणी घालण्याचा प्रयत्न करतोय परंतु अपयश मिळतंय. चांगली गोलंदाज करण कडून आतापर्यंत पाहायला मिळाली. जरी नो बॉल आला असला तरी सुद्धा 2 डॉट आलेत. आणि इनिंग ब्रेक म्हणजे ज्यावेळेला हे षटक संपेल त्यावेळेला आपण मिकी माऊसची एंट्री सुद्धा बघणार आहोत कशा प्रकारे होतीये. 2 स्पेशल मिकी माऊस मागवले गेलेत या पीपीएल साठी. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू अडवलाय. प्रत्येक जण तयार आहे चेंडूला अडवण्यासाठी. इथे फक्त यष्टरक्षक नाहीये, सगळेच क्षेत्ररक्षक हे चेंडू अडवण्यासाठी तयार आहेत कारण धाबा बनवू द्यायच्या नाहीयेत. शेवटच्या अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. 8 धाबा धावपल करती जयेश बनसोडे. समोर पुन्हा एकदा करण असेल. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू एका धाब्यासाठी जातोय का? येस, सिंगल साठी चेंडू निघून गेलाय. अर्जुन बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळेला चेंडू निघून गेलाय. होतोय फरार. सीमारेखा पार. चौकार. वेलकम डीजे, वेलकम मिकी माऊस. थँक्यू मिकी माऊस. आणि मिकी माऊसने काय दाखवलंय? टाळ्या होऊन जातात पीपीएल सर्व प्लेयर्स. तुम्हाला दिवसभरामध्ये कंटाळा येणार नाही. 12 चेंडू आणि 14 धाबा धावपलकावरती आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडू मध्ये धावांची गरज असणार आहे. 13 झालेत. 12-14 पाहिजेत. अविनाश आलाय. अविनाश आलाय नवीन गोलंदाजी मार्क वरती. आणि जयेश बनसोडे आता स्ट्राईक हँड वरती असणार आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट बदलली जाते. यंगस्टरचा भरणा असणारा संघ आहे प्ले बॉईज. आणि प्ले बॉयची प्रथम फलंदाजी आपण जी पाहिली त्यामध्ये धाबा तितक्याशा मोठ्या बनल्या नव्हत्या परंतु संघर्ष करण्या इतपत तरी बनल्या होत्या. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये जितका संघर्ष करण्यासाठी लागतात यावेळेला बॅकफुट ड्राईव्ह आहे. अफलातून ऑफ ड्राईव्ह. चेंडू सीमारेखा पार. चौकार. थँक्यू.
क्या बात आहे. टाळ्या मध्ये मध्ये वाजवत राहा मिकी माऊस साठी. आज तुम्हाला PPL खेळत असताना कोणत्या प्रकारचा आळस कंटाळ नसेल यायचा. कंटाळ नको हवं असेल, आळस नको असेल तर यांना बघा किती आनंदित होऊन नाचतायत. षटक सुरू. अविनाशचा पहिला चेंडू सीमारेखा पार. पुन्हा एकदा जयेश समोर. अविनाश हलक्या हाताने पुश केलंय. पुश करो खुश रहो. खुशी बॅटरला होईल ज्यावेळेला एकदम येईल. अडचणी मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी आता वाढल्यात. मिकी माऊसला अल्पेश कळंबे यांच्याकडून 200 रुपये दोघांनाही देण्यात येणार आहेत. चार चेंडू आणि 20 धाबा धावफलकावरती आहेत. शेवटच्या आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 21 वरती धावफलक जाऊन पोहोचले. धावफलक वेगानं चेस करण्याचा प्रयत्न इथं झालाय. पुन्हा एकदा अविनाश. ओहो, यावेळेला चेंडू शेवटच्या क्षणाला 1 वित अगोदर पडलाय आणि त्यामुळे फक्त एकच धाव इथे धावफलकामध्ये ऍड होताना दिसतीये. 2-3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धाबा धावफलकावरती. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये धावांची गरज आहे 5. काय 6 मध्ये 5 अचीव केल्या जातील की 6 मध्ये 5 थांबवल्या जातील येणारी काळवेळ सांगणार आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. PPL 2024. पासून तारापूरचे नाट्यापर्यंत संगतीला माय काय गोमंदा. वैतरचे कृष्णापासून तारापूरचे नाट्यापर्यंत संगतीला माय काय गोमंदा. थँक्यू. 6 चेंडू 5 धाबा. कोण गोलंदाजी करेल इतका वेळ नाहीये प्ले बॉईज. आपण किमान 15 मिनिटांमध्ये तरी आपली इनिंग संपवावी. त्यामुळे चर्चा जास्त होणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. इच अँड एव्हरी टीम. तुम्हाला जो मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू झाल्यानंतरची वेळ असेल ती 15 मिनिटाची असेल. त्याचं कारण असं आहे, संध्याकाळच्या वेळेचं बंधन नाही, पण जो 4 षटकांचा खेळ असतो तो जर का 15 मिनिटापेक्षा जास्त गेला तर कदाचित समोरच्या संघाला त्याची हानी होऊ शकते. हे त्याच्या मागचं कारण आहे आणि म्हणूनच तुम्ही दिलेल्या वेळेत इनिंग संपवायचे. 1 धाव काढून स्ट्राईक रोटेट मागील वर्षापासून इम्प्लिमेंट करण्यात आली होती वसई बॉक्स अँड क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि त्यानंतर प्रत्येक चेंडू स्ट्राईक रोटेट ज्या वेळेला डिक्लेअर मध्ये चेंडू जाईल हा निर्णय घेतला गेला. आणि त्यानंतर त्याचा रिझल्ट काय आलाय पूर्णपणे यशस्वी. कारण 25 ते 30 टीम या कोणावरती कधी पण हावी होताना दिसल्या होत्या. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे आणि सुयोग खांडेकर यावेळेला गोलंदाजी मार्कवरती. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. निखिलने अतिशय चांगला एक फटका लगावला होता 4 धावांचा आणि त्याच्यानंतर मॅच चालू झाली होती. नाहीतर जुदानी माऊलीसाठी अडचणी वाढणाऱ्या होत्या. पुन्हा एकदा एका धावेसाठी चेंडू खेळलाय. आता 3 चेंडूमध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावांची गरज. पहिला सामना आहे. कोणी विचार करेल पहिला सामना जिंकावा. बिग बॅश फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आणि प्रत्येक सामना जिंकून विजेतेपद पटकावा असाच प्रयत्न. आणि समोरच्या दिशेने जयेश बनसोडे च्या बॅट मधून येतोय करारा प्रहार. PPL चौकार. मॅच फिनिश.